न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं हूँ श्वेता तिवारी और आप देख रहे हैं MNH न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस। मेहंदी बाग इलाके में फटाके की दुकान में भीषण। चंद्रशेखर बावनकुळे ने पहना बीजेपी का पटका। महाराष्ट्र का वन क्षेत्र 21% से बढ़ाकर 30% करने के लिए प्रयास शुरू किए। तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। मेहंदी बाग इलाके में फटाके की दुकान में भीषण। नागपुर के 5 पावली पुलिस थाना हद में आने वाले दुर्गावती चौक परिसर के मेहंदी बाग इलाके में स्थित एक फटाके की दुकान में अचानक भीषण आग लग गई। इसकी सूचना मिलते ही दमकल विभाग की गाड़ियां घटनास्थल पर पहुंचकर आग बुझाने का कार्य कर रही है। वहीं इस घटना में अब तक कोई हताहत की खबर सामने नहीं आई। आपको बता दें कि आग लगने का कारण अभी तक स्पष्ट नहीं हो पाया है, लेकिन इस अग्नि तांडव में लखी के नुकसान होने की आशंका जताई जा रही और यह आग कैसे लगी इसकी जांच की जा रही। सही हिंदी में बताइए क्या है पूरा। हमारे फायर कंट्रोल रूम में 3:20 को मेहंदी बाग पावर हाउस के फायर क्रैकर गोडाउन में बड़ी अंगार लगी है करके ऐसे मैसेजेस या कॉल आए। जैसे ही कॉल आए वैसे ही तुरंत हमने 3 फायर टेंडर फायर स्पॉट पे भेजे कि जहाँ पे सुगत नगर फायर स्टेशन, कलमना फायर स्टेशन और लकड़गंज फायर स्टेशन, ये पहले 3 गाड़ियाँ आए और उन्होंने फायर फाइटिंग शुरू की। लेकिन बाद में हमको पता चला कि बहुत ज़्यादा मेजर फायर है वो गोडाउन में और फटाके जो है वो फूट रहे हैं और लोगों के आजू बाजू के घरों में जा रहे हैं। इसलिए हमने तुरंत दूसरे स्टेशन की भी गाड़ियाँ ऐसे 5-6 बुलाए हैं। जैसे कि अभी 10 फायर स्टेशन के 10 फायर टेंडर हमने यहाँ पे स्पॉट पे भेजे हैं, फायर स्पॉट पे। और फायर फाइटिंग करते हुए अभी पोजीशन ऐसी है कि 95% फायर बुझ गई है। अभी 10% रही है तो कूलिंग करना चालू है। आधा घंटे में फायर पूरी तरह कुछ घटना हुई कुछ अभी हमने चेक किए तो कोई भी जीवित हानि नहीं हुई है। प्रॉपर्टी लॉस हुई है तो हमको देखना पड़ेगा, वो इन्वेस्टिगेशन का पार्ट है कि क्या हुआ है। और दूसरी बात अभी इसमें जो कूलिंग करना चालू है वो आधा घंटे में फायर ही हो जाएगा। और फायर कैसी लगी इसका भी अभी पता नहीं चला है। फायर पूरी तरह बुझने के बाद हम उसका भी इन्वेस्टिगेशन करेंगे कि फायर कैसी लगी। सर, इसमें कोई जीवित हानि हुई है? नहीं, अभी जीवित हानि हुई नहीं है और वो कैसी लगी इसका हम इन्वेस्टिगेशन। चंद्रशेखर बावनकुळे ने पहना बीजेपी का पटका। भारतीय क्रिकेट में शानदार योगदान देने के बाद अब पूर्व भारतीय क्रिकेटर केदार जाधव ने राजनीति में नई पारी शुरू की है। पूर्व क्रिकेटर केदार जाधव मंगलवार को मुंबई में आयोजित एक कार्यक्रम में महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे की मौजूदगी में भारतीय जनता पार्टी में शामिल हुए। मंच पर महाराष्ट्र भाजपा प्रमुख ने केदार जाधव को भाजपा का पटका पहनाकर पार्टी में स्वागत किया। 39 वर्षीय जाधव ने भारत के लिए अपना आखिरी वनडे 8 फरवरी 2020 को न्यूजीलैंड के खिलाफ खेला था। इस सीरीज के दौरान जाधव को सिर्फ 2 मैचों में प्लेइंग 11 में शामिल किया गया था और उन्होंने 4 मैचों की वनडे सीरीज में कुल 35 रन बनाए थे। भारतीय टीम के अलावा केदार जाधव ने IPL में भी शानदार प्रदर्शन किया। वह लंबे समय तक चेन्नई सुपर किंग्स के लिए खेले और महेंद्र सिंह धोनी की कप्तानी में टीम के लिए कई अहम मैच खेले। आजच्या पक्षप्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकारी अध्यक्ष माननीय रवी चव्हाणजी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते माननीय अशोकराव चव्हाणजी, माननीय आमदार समाधान अवताळेजी, अतुलबाबा भोसलेजी, माननीय नवनाथ बनजी आणि सर्व उपस्थित पदाधिकारी, आज भारतीय जनता पक्षाकरता आनंदाचा दिवस आहे की भारताचे माजी क्रिकेटपटू आणि अत्यंत सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचा मोठा प्रभाव आहे असे केदार जाधव यांनी आपल्या लाखो चाहत्याच्या समवेत भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। अतुलबाबा भोसलेंच्या नेतृत्वामध्ये
माननीय शंकरराव चांदे अप्पा, माननीय प्रशांत चांदे, सतीश चांदे, धनाई देसाई आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काँग्रेस पक्षातनं जरा पृथ्वीराज चव्हाणजींना सोडून हे काँग्रेस पक्षातले पृथ्वीराज चव्हाणच्या सर्व गटातले कार्यकर्ते, हजारो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी वसमत विधानसभा, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातले जवळपास खरं तर या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, आता लता जाधवताई आहेत, मोठ्या प्रमाणात आमच्या महिला नेत्या आहेत, या ठिकाणी माजी नगराध्यक्ष वसमतचे आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे. सांगलीमध्ये या ठिकाणी संदीप गिड्डे यांच्या पुढाकाराने सांगलीतनं मनसेचे, काँग्रेसचे, उबाठाचे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहे. त्याची यादी आम्ही प्रेसला देतोय. खरं तर या ठिकाणी जाधवजींनी सांगितलं आणि आपण सर्व आमच्याही चर्चा केली. त्या चर्चेमध्ये एकच भावना होती की भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करताना की मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला, देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. या संकल्पाला साथ देण्याकरता केदार जाधवजी असतील, आपले वसमतचे नगराध्यक्ष असतील, आपले हिंगोली जिल्ह्यातले पदाधिकारी आणि सर्वच कार्यकर्ते आणि एक मात्र आवर्जून या ठिकाणी सर्वांनी चर्चा केली. उबाठामधले जे कार्यकर्ते आज भाजपमध्ये आले आहेत त्यांनी सांगितलं की वक्फ जे बिल, संशोधन बिल केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये जो वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाला, कायदा मंजूर झाला, उद्धव ठाकरेंनी या कायद्याचा विरोध केला. जो कायदा फार आवश्यक होता या देशामध्ये. म्हणजे हिंदुत्वाचा विसर उद्धव ठाकरेंना पडला म्हणून आम्ही आता बूथवरचे आणि गावागावातले कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना सोडतोय. काँग्रेसने तर विचारसरणी छोडली आहे. एका मताच्या लागून चालण्याकरता काँग्रेस पार्टी आपले सारे विचार सोडून त्या ठिकाणी या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान असेल, महाराष्ट्राचा विचाराचा अपमान असेल, काँग्रेस पार्टी नेहमीच करत राहिली आहे. आणि म्हणून या ठिकाणी माननीय अशोकरावच्या अध्यक्षतेखाली अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. कल्याणपासून तर नागपूरपर्यंत काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. यादी मोठी आहे. सोबतच अतुल बाबा देशकर यांचं मी अभिनंदन करतो की एक कर्तव्यदक्ष आमदार. आता महाराष्ट्राच्या विधानमंडळात 288 आमदाराचं सर्वेक्षण जर केलं आपण ते करणार आहोत पुढच्या काळात. भारतीय जनता पार्टीचे आमचे 132 आमदार आहेत, त्यांचे आम्ही सर्वेक्षण करणार आहोत. पण मला जे आज वाटतं, मी 22 वर्ष झाले विधानमंडळात आहे, पण विधानमंडळात आल्यापासून ज्या दिवशीपासून अतुल बाबा आले त्या दिवशीपासून विकासाचा धडाका आणि माझा विश्वास आहे की पृथ्वीराज चव्हाणजींनी मागच्या 20 वर्षात जेवढं काम केलं नाही तेवढे 5 वर्षामध्ये अतुल बाबा भोसले करतील. मी सुद्धा पहिल्या टर्मला एवढे काम करू शकलो नाही, तेवढे कामाचा धडाका अतुल बाबांनी लावला आहे. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये पृथ्वीराज चव्हाणजीला सोडून पंचायत समितीचे सभापती आले आहेत, उपसभापती आले आहेत, मोठ्या प्रमाणावर लिस्ट आपल्याकडे आहे. खरं तर हा एक छोटा पक्षप्रवेश आहे इथे, पण मोठे पक्षप्रवेश आता आपापल्या भागात होणार आहे. माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की परभणीमध्ये आता त्यांनी अनेक नेत्यांशी बोलले आहेत. हिंगोलीमध्ये त्यांनी ठरवलं आहे अशोकराव चव्हाण की मोठे पक्षप्रवेश म्हणजे सर्वसाधारण बूथवरचा आणि तालुक्यावरचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वसमतमधले, हिंगोलीमधले, परभणीमधले येणार आहेत. इकडे अतुल बाबा देशकर आणि भोसलेंनी तर तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भाजपमध्ये करणार आहे. अतुल सावेजी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे. आमच्या या ठिकाणी कार्याध्यक्ष रवी चव्हाणजी
यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रत्येक मंगळवारी पक्षप्रवेश या ठिकाणी घेण्याचा एक त्या ठिकाणी धडाकाच लावला आहे. पण खरं तर हे जे काँग्रेस आणि शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट आहे, हे विकासाला एक मोठा त्या ठिकाणी बाधा आहे महाराष्ट्राच्या विकासाला. आणि विकसित महाराष्ट्र देवेंद्रजी करताय म्हणून या ठिकाणी विश्वास जनतेचा वाढला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं की भाजपा महायुतीला 3,17,00,000 मतं मिळाले आणि काँग्रेस महाविकास आघाडीला 2,17,00,000 मतं मिळाली, 1 कोटी मत जास्त मिळाले. आणि म्हणून आज भाजपाची सदस्य संख्या रवी चव्हाणजी आणि आपण सर्वांनी बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी 1,51,00,000 मेंबर्स भाजपाचे आज झाले. आणि तुम्हाला माझी विनंती आहे, इथनं गेल्यावर तुमच्या संपर्कात जे जे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत, सर्वांनी उद्यापासून एक सदस्यता अभियान करावं. अतुल भोसलेजी, अशोकरावजी, आणि या अभियानातनं सर्वांनी आपली नोंदणी करून घ्यावी. माझी विनंती आहे, आपण सर्वांनी विचार केला तर उद्या 1,00,000 नवीन मेंबरशिप होऊ शकतं. आणि आपण सर्वांनी सक्रिय सदस्यता ग्रहण करावी, ऍक्टिव्ह मेंबरशिप आपण ग्रहण करावी. ऍक्टिव्ह मेंबरशिप ₹100 पक्षाला देऊन, देणगी देऊन आणि 50 सदस्य करून तुम्ही ऍक्टिव्ह मेंबरशिप करता येईल. 1,00,000 ऍक्टिव्ह मेंबर महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहेत. का रवी चव्हाणजींनी आढावा घेतला. मला असं वाटतं ही भाजपाचा जो जनाधार वाढतो आहे, भाजपाचा हा जो आलेख वाढतो आहे, तर मोदींच्या नेतृत्वातला भारत, 2047चा विकसित भारत, जगातला सर्वोत्तम भारत, जगातला सर्वोत्तम देश आणि देशातलं सर्वोत्तम राज्य म्हणजे महाराष्ट्र, हे मजबूत करण्याकरता आपण सर्व या ठिकाणी भाजपमध्ये आलेले आहेत. आणि आज केदार जाधव सारखे एक चांगला कार्यकर्ता, जो समाजामध्ये, स्पोर्ट्समध्ये, क्रिकेटमध्ये ज्यांनी आपलं नावलौकिक केलं, असा एक कार्यकर्ता म्हणतो आहे की मी देवेंद्रजी आणि मोदींच्या नेतृत्वातल्या विकसित भारताकरता, महाराष्ट्राकरता मी भाजपमध्ये आलो आहे. खरं तर लाखो फॉलोअर्स केदारचे आहेत आणि त्यामुळं हाचा पक्षप्रवेश महत्त्वाचा आहे. मी या ठिकाणी माननीय अशोकराव चव्हाणजी, माननीय अतुल भोसलेजी, माननीय आपले समाधान अवताळेजी, या सर्व नेत्यांचं, ज्यांनी पक्षाकरता संदीप गिड्डेजी, या सर्वांनी आज पक्ष मजबूत करण्याकरता पुढाकार घेतला. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता मी पक्षामध्ये आलो आहे, ही जी विचारधारा स्वीकारली त्याकरता मी सर्वांचे आभार मानतो. आमचे रवी चव्हाणजी, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी पुढे मजबूत होणार आहे. ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचेही अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, इथनं गेल्यावर विकसित महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्राला मजबूत करण्याकरता बूथ लेवलला, गावगावात जाऊन, घरोघरी जाऊन आपण एक मोठं परिवर्तन या महाराष्ट्रात करावं. पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणि महाराष्ट्राला मजबूत करणारं सरकार आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीचे सर्व नगराध्यक्ष, आपल्या महायुतीचे सर्व महापौर, आपल्या महायुतीचे सर्व जिल्हा परिषदचे अध्यक्ष, आपल्या महायुतीचे सर्व पंचायत समिती मेंबर आणि 27,000 ग्रामपंचायतचे सरपंच आपलेच यावे, याकरता सर्वांनी कामाला लागावं अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि सर्वांना आज आपल्याकरता याकरता महत्वाचा दिवस आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी असं म्हटलं आहे, 1,00,000 देशामध्ये असे युवा राजकारणात यावे की हे देशाचं भविष्य व्हावं. सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्ती करता आहे. केदार जाधव सारखे लोक जर पक्षामध्ये आले तर एक स्पोर्टमध्ये मोठं परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये करू शकतो, जी मोदींची अपेक्षा आहे. आज आम्हाला आनंद वाटतो आहे की मोदीजींना अपेक्षित होतं की केदार जाधव सारखे लोक या ठिकाणी पक्षामध्ये आले पाहिजे, ज्यांनी पुढचं राजकारण आणि पुढचं समाजकारण आणि पुढचं या ठिकाणी विकसित भारताचा संकल्प पुढे करावा. त्यामुळे आमच्याकडे तर केदार जाधव सारखे कार्यकर्ते जेव्हा येतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना विशेष जबाबदारी देऊन या महाराष्ट्रामध्ये पुन्हा या स्पोर्टमध्ये, सामाजिक कार्यात आणि मोठ्या प्रमाणात त्यांना आवड असलेल्या क्षेत्रामध्ये त्यांना आम्ही जबाबदारी देणार आहे.
आणि केदार जाधवला विनंती करणार आहे की महाराष्ट्राचा हा जो युवा आहे हा राजकारणात सक्रिय करावा, राजकारणाची जेवढी करावी, कारण आज राजकारणापासून लोक दूर जात आहे, कारण राजकारण हे आपलं काम नाही आहे. पण मी सर्वांना विनंती करतो, सत्तेशिवाय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण होऊ शकत नाही. सत्ता हीच चाबी असतं समाजाच्या विकासाची, राज्याच्या विकासाची. आणि राजकारणात भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात जोपर्यंत पक्षप्रवेश झाला आहे, या पक्षप्रवेशाने समाजाच्या विकासाचे दरवाजे उघडणार आहे. आणि म्हणून अशा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये येऊन पुढचा आपल्या महाराष्ट्राचा विकास करण्याकरता मदत करावी, म्हणून त्या ठिकाणी केदार जाधव या ठिकाणी पक्ष झाले. संजय राऊतांनी आज कृष्णाची तुलना ही उद्धव ठाकरेंशी केलेली आहे एका पक्षप्रवेशादरम्यान. त्याकडे आपण कसं पाहता? रत्नागिरीतले काही काँग्रेसचे पदाधिकारी हे उभाटामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी ही तुलना केली. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्या उद्धव ठाकरेंनी सोडले, वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध केला, मताच्या लागून चालण्याकरता आणि मुंबई महानगरपालिकेत विशिष्ट समाजाचे मतं मिळवण्याकरता आणि पाकिस्तानचे ध्वज फडकावणारे परभणीमध्ये आणि नाशिकमधले कार्यकर्ते ज्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात आहे. आता भगवान श्रीकृष्णाची तुलना करणे हे तर वेडेपणाचं लक्षण आहे. आता मी आधीच सांगितलं होतं, त्यांना एक मोठा मोदींच्या नावाचा, भाजपाच्या नावाचा एक आजार झाला आहे आणि तो आजार आता काही निघत नाही. ते काही वायफळ बडबड करतात. आता महाराष्ट्राने संजय राऊतांना ऐकणं बंद केलं आणि आम्ही ऐकणं बंद केलं आहे. तुम्हीच काय सांगता मला माहिती नाही. देखिए, केदार यादव जी ये नेशनल हमारे प्लेयर है क्रिकेट में. उनके बहुत सारे फॉलोअर हैं. उनका अगर इंस्टाग्राम, अगर फेसबुक चेक किया आपने, आज भारतीय जनता पार्टी के पक्ष प्रवेश के बाद उनके फॉलोअर्स को भी अच्छा लगेगा कि एक विकसित भारत के लिए वो मोदी जी के साथ आए हैं, विकसित महाराष्ट्र के लिए माननीय देवेंद्र जी के साथ आए हैं. और ये ज्यादा महत्वपूर्ण है. कितना फायदा होगा, क्या होगा, इससे ज्यादा उन्होंने जो संकल्प किया भारतीय जनता पार्टी में आने के बाद कि मैं देश के विकास के लिए, राज्य के विकास के लिए मोदी जी के साथ और देवेंद्र जी के साथ काम करूंगा और विकसित महाराष्ट्र के लिए आगे आऊंगा. और अपने प्रवास से उन्होंने कहा है, जब मेरी बात हुई, उन्होंने कहा कि महाराष्ट्र में सब जिलों में जाकर मैं युवाओं को एक मोटिवेशन दूंगा और जिसमें भारतीय जनता पार्टी से लोग जुड़ेंगे और विकसित महाराष्ट्र के साथ लोग जुड़ेंगे. वो राज्य में प्रवास भी करने वाले हैं और हमारे स्पोर्ट जो विंग है उसको भी मजबूत करने वाले हैं. मनसे पक्षाची मान्यता रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. क्या संजय शिरसाट जो शिवसेना के हैं, वो कह रहे हैं मुर्दाबाद का नाम बदलकर रद्द कर दिया जाना चाहिए. तो उसको लेकर पार्टी संगठन में क्या सोच रहा? दूसरा आप इंचार्ज उसको लेकर ये कहते हैं कि अभी आप अगर मुर्दाबाद का नाम बदलेंगे तो ऐसे आप पिता का नाम बदल दीजिए. ये आप आलोचना करते हैं. देखिए, संजय सिरसाट ने जो बात कही है वो वहां की जनभावना की बात कही है. खुलताबाद की जनभावना क्या बोलती है? वो बोलती है जो सिरसाट जी ने कहा. लेकिन अगर इम्तियाज जलील इस प्रकार से बात करते पिताजी का नाम अगर बदलना, ये इम्तियाज जलील को शोभा देता नहीं है. अपने पिताजी के बारे में, दूसरे के पिताजी के बारे में कुछ आलोचना करना और खुलताबाद का नाम बदलने की जो बात कही है वो जनभावना है. जनभावना का समर्थन संजय सिरसाट ने किया है, वो समर्थन भारतीय जनता पार्टी का है. तो हम भी संजय सिरसाट के कहने पर उसके लिए हमारा भी उनको पूरा समर्थन है. और निश्चित रूप से जब भी यह प्रस्ताव आएगा उसमें भारतीय जनता पार्टी साथ में है. बिल्कुल, आगे चल के जो कार्यकर्ता अच्छा काम करता है वो देश की राजनीति में, महाराष्ट्र की राजनीति के लिए सामने आता ही है और उनका काम ही आगे लेके जाता है. हमारे पार्टी में स्कोप है. जो भी व्यक्ति जिस प्रकार से काम करना चाहता है, हमारे यहाँ किसी को पूछने जाना नहीं पड़ता हम ये करेंगे या वो करेंगे. या खुद की जितनी भी एबिलिटी है वो एबिलिटी पार्टी में डालने के बाद
हमें किस प्रकार से परफॉर्म करना है वो हम पे डिपेंड है। जो जैसा परफॉर्म करता है उसको वैसा प्लेटफॉर्म बीजेपी देती है। और बीजेपी जो कार्यक्षम है, जो प्लेटफॉर्म देता है, जो कार्यक्षम है, जो खुद को आगे लेके जाना चाहता है, समाज को आगे लेके जाना चाहता है, उसके लिए उनके पीछे पार्टी खड़ी रहेंगी। और आप देखिए मोदी जी ने अलग अलग क्षेत्र के लोगों को कैबिनेट में लिया, मंत्रिमंडल में लिया, सरकार में लाया। महाराष्ट्र में देवेंद्र जी ने भी कई लोगों को, कार्यकर्ताओं को बड़ा करने का काम किया। और भारतीय जनता पार्टी विकास के लिए आगे जाना चाहती है। मनसेचं मान्यता रद्द व्हावी यासाठी ज्यांनी याचिका केलेली आहे त्यामागे भाजपचं षडयंत्र असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचं मत आहे। नाही, असं कधीच भारतीय जनता पार्टी करणार नाही, त्याला आमचं समर्थनही नाही। मनसेने हा विचार करू नये। मला वाटतं राजसाहेबही असा विचार करणार नाही। कोणी खालच्या लोकांनी केला असेल तर त्यांनी हा विचार काढून टाकावा, कारण मनसे वगैरे भारतीय जनता पार्टी असा कधीच विचार करणार नाही। आगामी काळात असं अधिवेशनात आपण सांगितलं होतं, वाळू धोरण आलेलं आहे, कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, एक चांगला निर्णय झाला, याचा फायदा सामान्य लोकांसाठी कसा होणार आणि एक तुम्ही 5 ब्रश वाळू मोफत देणार होतं, तर याच्यामध्ये आहे किती वेगळं आहे? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वाळू धोरण मंजूर केलं आहे। शेतकऱ्यांना 5 ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय आज झाला आहे। स्थानिक ग्रामपंचायतला जवळच्या वाळू घाटातनं तेथील बांधकामं पूर्ण करण्याकरता रेती मिळेल याचाही निर्णय केला आहे। आता डेपोचं जुनं धोरण बदललं, आता नवीन धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहे। जेवढी डिमांड आहे तेवढी सप्लाय पूर्ण आम्ही करणार आहोत आणि मध्यमवर्गीय लोकांना स्वस्त वाळू मिळेल। शासकीय बांधकामाकरता आता एमसँड धोरण येत आहे। पुढच्या मंगळवारी एक एमसँड कृत्रिम वाळूचं धोरण येत आहे, ज्यामध्ये शासकीय बांधकामं हे कृत्रिम वाळू होणार आहे, एमसँडवर होणार आहे। दगडापासून तयार केलेली रेती, दगडापासून तयार केलेली सँड, आणि ती इतकी पॉवरफुल असणार आहे की ही जी नॅचरल सँड आहे नदी घाटातली किंवा नाल्यातली, यापेक्षाही पॉवरफुल सँड असणार आहे। त्यावर पुढच्या 3 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे शासकीय बांधकामं, इरिगेशन, पीडब्ल्यूडी सर्व कामं हे आता एमसँडवर होणार आहेत। त्याला या वाळूची गरज पडणार नाही। त्यामुळे सर्वसाधारण लोकांना जे आज महत्त्वाचा प्रश्न आहे महाग वाळूचा, तोही आम्ही आता सोडवतो आहे। खाडी पात्रातली वाळूचंही धोरण आम्ही आज आणलं आहे। 3 वर्षाचं त्या ठिकाणी धोरण असणार आहे आणि पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये बाहेर राज्यातून जी वाळू येतं त्या वाळूचंही धोरण आम्ही आणलं आहे। त्यावरही आम्ही कडक त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत आणि माफियागिरी बंद करण्याकरता नवीन वाळू धोरणाचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळणार आहे। आणि म्हणून आजचं वाळू धोरण हे महाराष्ट्राच्या गरीब माणसाला स्वस्त वाळू मिळावी आणि मोफत 5 ब्रास वाळू आमच्या घरकुलाला मिळावी, जे 20 लाख घरं मंजूर केले आहेत, या सर्वांना मुभा दिलेली आहे। तहसीलदारला आता संपूर्ण अधिकार दिले आहेत आणि आता जी वाळू आहे ती उपविभागामध्ये एडीओकडे या वाळूचे अधिकार असणार आहेत। उद्धव ठाकरे से जुड़ा सवाल है। उद्धव ठाकरे अभी हाल ही में उन्होंने मातोश्री में बयान दिया कि जो कुछ वादे आप लोगों ने किए थे वो पूरे नहीं किए, तो जल्दी ही रत्नागिरी हो, कोकण का इलाका हो या फिर पूरा महाराष्ट्र में दौरा शुरू करने वाले, क्योंकि लोगों को उनकी जरूरत है, वो कह रहे हैं। जब जनता ने उनको मुख्यमंत्री वो बने थे, जनता का मैंडेट नहीं था, उसके बाद भी चोरी छुपे मुख्यमंत्री बन गए। तो 2.5 साल जब उनके पास था समय, कोविड में भी एक बहुत अपॉर्चुनिटी आई थी कि देवेंद्र फडणवीस जी हर हॉस्पिटल में घूम रहे थे, उद्धव ठाकरे जी घर में बैठे हुए थे। तो जब समय जनता ने दिया था तब आपने कुछ नहीं किया। अब आपसे सारा जमीन खिसक गई है उद्धव ठाकरे जी के पार्टी की, उनके पैर से जमीन खिसक गई है। अब वो दौरा करके फायदा क्या है? देवेंद्र फडणवीस सरकार 5 साल के लिए आई हुई है, पूरा मैंडेट के साथ आई हुई है। और हम आपको बहुत जवाबदारी से कहते हैं, देवेंद्र फडणवीस सरकार ऐसी सरकार है, जो भी संकल्पनामा हमने दिया था जनता को, 5 साल के लिए हमने जो जो वादे किए हैं, 5 साल में हमारे सारे वादे हम पूरा करेंगे। और जनता को पूरा संकल्प पत्र, इधर हमने क्या संकल्प किया था, क्या पूरा किया, ये पूरा जनता के सामने रखेंगे ब्यौरा 5 साल का काम का। हर साल भी हमारा एक ब्यौरा निकलेगा जिसमें हमने क्या किया वो बताएंगे। तो हमने जो वायदे किए वो पूरे करने वाली सरकार हमारी है। देवेंद्र फडणवीस सरकार गतिमान सरकार है, पारदर्शी सरकार है। और देवेंद्र फडणवीस सरकार पूरे 5 साल, मोदी सरकार और देवेंद्र फडणवीस सरकार डबल इंजन सरकार
महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र करेगी। उद्धव ठाकरे ने कितने भी दौरे किए, कुछ नहीं मिलने वाला। उल्टा वक्फ सुधारना बिल का उन्होंने जो विरोध किया है उद्धव ठाकरे की पार्टी ने, उबाठा के गांव-गांव के कार्यकर्ता उद्धव ठाकरे का निषेध करेंगे और उबाठा के कई कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी और एकनाथ शिंदे के पास जा रहे हैं। आज भी उबाठा के पक्ष प्रवेश हुए हैं बीजेपी में। क्यों हुए हैं? उद्धव ठाकरे ने गलत नीति अपनाई है। उद्धव ठाकरे वोटों की राजनीति में गलत स्टेप ले रहे हैं। कांग्रेसीकरण कर दिया उद्धव ठाकरे ने उबाठा का, इसलिए महाराष्ट्र में घूम के कोई फायदा नहीं होगा। महाराष्ट्र का वन क्षेत्र 21% से बढ़कर 30% करने के लिए प्रयास शुरू। गणेश नाइक का बयान अभी हाल ही में सामने आया। उन्होंने कहा कि 65% वन विदर्भ में स्थिति है और वन विभाग के अधिकांश कार्यालय भी विदर्भ के नागपुर में, इसलिए अधिकारियों के साथ बैठक करने और निर्देश देने के लिए आज और कल वन विभाग की महत्वपूर्ण बैठकें नागपुर में आयोजित की गई। मुख्य रूप से इन बैठकों में बाघ और मानव संघर्ष, साथ ही बाघों की मृत्यु के विषय पर चर्चा की जाएगी। वन विभाग की आय बढ़ाने के लिए वन विकास महामंडल, मैंग्रोव डिवीजन और सामाजिक वनीकरण के माध्यम से प्रयास किए जा रहे हैं। वहीं खोखिया भोसले के घर के बाहर तोड़फोड़ पर अगर वन अधिकारियों ने खोखिया भोसले के परिवार का घर वन क्षेत्र के बाहर तोड़ा है तो उनके खिलाफ भी कार्रवाई की जाएगी। बाब अशी की महाराष्ट्राचा जवळजवळ 65% वन हा विदर्भामध्ये आहे आणि प्रामुख्यानं वन विभागाचे मुख्य कार्यालय हे विदर्भामध्ये प्रामुख्याने नागपूरमध्ये आहे। एकूणच सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका घेऊन त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांना काही सूचना देण्याचे गरजेचे आहे। म्हणून आज 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि उद्या 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असे 2 दिवस बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने वाघ आणि माणूस यांच्यामध्ये चालू असलेला संघर्ष, वाघांचे मानवावर हल्ले, मानवानं वाघांची केलेली शिकार, वाघ आपसामध्ये झुंज घेऊन जखमी होतात, या सर्वच बाबींचा एकूण विचार करता निश्चितपणे हा संघर्ष कमी व्हायला पाहिजे, त्याकरता उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं निश्चितपणे आदानप्रदान विचाराचं होणार आहे। त्याचबरोबर FDCMच्या माध्यमातून राज्याच्या वन विभागाला आर्थिक बल मिळावं हा त्या ठिकाणी उद्देश आहे। मँग्रोव डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सोशल फॉरेस्ट्री आहे, या सर्वच अधिकाऱ्यांशी बोलून एकूण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या सर्व स्तरावर वनांचं आच्छादन व्हावं आणि आज महाराष्ट्राच्या एकूण जमिनीचे 21% वन विभाग आहे, तो 30% व्हावे अशा प्रकारची केंद्र सरकारच्या वन विभागाची संकल्पना आहे आणि त्या अनुषंगानं प्रयत्न चालू आहेत। सर, खोक्या भोसलेच्या पत्नीनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विरोधात तक्रार केलेली आहे, त्यांचे घर पाडल्या प्रकरणी। बाब अशी आहे की जर का अधिकारी वर्गाने जर का त्यांचं घर वनामध्ये नसताना पाडलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, परंतु जर का वन विभागाच्या जागेवर कोणी जर अतिक्रमण केलं असेल तर त्या ठिकाणी वन अधिकाऱ्यांनी जर कारवाई केली असेल ती चुकीची केली असं म्हणणं योग्य होणार नाही। ठाण्याशिवाय आणखी पारधी लोकांचे पण घरं पाडल्याची तक्रार अगदी अनुसूचित जाती जमाती आयोगापर्यंत त्या वस्तीतले लोक गेले होते की त्या भोसलेच्या सोबत गावातल्या इतर लोकांचे घरं पाडल्या। वन विभागाच्या बाहेर जर त्या ठिकाणी जर वन अधिकाऱ्यांनी घरं पाडली असेल तर चौकशी अंती त्यांच्यावर कारवाई निश्चित केली जाईल। ठाण्यामध्ये भाजपचा महापौर व्हावा अशी भाजपच्या स्थानिक नेत्यांची मागणी आहे। तुमचाही जनता दरबार पुढच्या 2-3 दिवसात त्या ठिकाणी आहे, काय सांगा? हे बघा, बाब असे की महायुतीमध्ये आम्ही आहोत, माननीय देवेंद्रजी फडणवीस भाजपचे नेते आहेत,
माननीय एकनाथजी शिंदे शिवसेनेचे नेते आहेत, अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. बाबाशे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो कोणी रोखलेला नाही. कुठल्याही पक्षाच्या नेत्यानं, मंत्र्यानं, आमदारानं महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात कुठेही जाऊन त्या ठिकाणी जर आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्या ठिकाणी महायुती मजबूत करायचा प्रयत्न केला, त्याच्यात वावगं काही आहे असं मला वाटतं. काही राज्यमंत्र्यांना अधिकार दिले नसल्याचा नाराजीचा सूर होता. आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून अशी माहिती आहे की राज्यमंत्र्यांकडनं माहिती मागवलेली आहे की तुम्हाला अधिकार दिलेले आहे की नाही बाबा? नाही, बाबाशे राज्यमंत्र्यांना महायुती आज आहे, त्यावेळेला 95ला युती झाली, त्यावेळेला मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या कामाचं वाटप केलं होतं. या पद्धतीनं ते राज्यमंत्र्यांना अधिकार देण्यात येतील हा विश्वास आहे. सातारा जिल्ह्यातील मुनावडे येथे आंतरराष्ट्रीय जल प्रकल्प सुरू होणार होता. एकनाथ शिंदेचा प्रोजेक्ट होता, तो कुठेतरी त्याचं काम थांबवण्यात आलेलं आहे. काय नेमकं? नाही, कोणी थांबवलेलं नाही. बाब अशी आहे की कुठलाही प्रकल्प सुरू करायचा असेल त्याला पर्यावरण विभागाची, वन विभागाची फॉर्मल परवानगी लागतात. खात्याच्या अनुषंगाने ती कागदपत्राची आदानप्रदान केली जाणार आहे आणि कुठलाही प्रकल्प अडवण्याचा कोणाचा उद्देश नाही आणि तो अडवला जाणार नाही. म्हणजे पुढे त्याचं काम सुरू होईल? नाही, निश्चितपणे. बाब अशी आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस असो, एकनाथजी शिंदे असो की अजितदादा असो, या तिन्ही महायुतीच्या नेत्यांनी कुठल्याही भागामध्ये असा एखादा जनतेला पूरक असलेला प्रकल्प करण्याचं ठरवलं तर सर्वच पक्षाचे महायुतीचे लोक त्याला पूरक वातावरण करतील असा माझा विश्वास आहे. नवी मुंबईतील सीवूड जवळ एक भूखंड आहे, त्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही करण्यात आलेली आहे आणि अहवाल तो वन विभागाने महसूल विभागाकडे सोपवल्याची माहिती मिळाली. नाही, बाब अशी आहे की खरं म्हणजे DPS स्कूल म्हणजे NRIच्या बाजूला नवी मुंबईमध्ये पथदर्शी फ्लेमिंगोचं दर्शन तिथूनच व्हायचं. मधल्या काळामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या वॉटर बॉडीमध्ये येणारं पाणी थांबवलं आणि मग मी आमदार असताना स्वतः जाऊन सांगितलं की हे पाणी जर तुम्ही नाही जर नीट पूर्ववत केलं तर या ठिकाणी मलाच पोकलीन घेऊन त्या ठिकाणी ते तोडावं लागेल. सुदैवानं मी मंत्री झालो आणि आज त्या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आणि सिडको, महापालिका आणि वन विभाग या अधिकारी की पूर्वीसारखे तिथे फ्लेमिंगो येतील अशा प्रकारची व्यवस्था करा. जी पूर्वीची जी पाण्याची पातळी ओटीला आणि भरतीला असायची तुम्ही निर्माण करा. फ्लेमिंगो त्या ठिकाणी येतील आणि लोकांना ते फ्लेमिंगोचं दर्शन होईल. आता फ्लेमिंगो सिटी म्हणून नवी मुंबईची ओळख झालेली आहे. नॅचरल म्हणजे असलेले जिवंत फ्लेमिंगो आता ते दिसत नाहीत. फ्लेमिंगोचे पुतळे तिथे उभे केले आहेत आणि मी त्या बाबतीत निषेध व्यक्त केलेला आहे. थँक्यू सर. धन्यवाद. हेलो. अब वक्त हो जाता है दर्शकों ब्रेक से लौटने के बाद देखिए देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें बने रही है हमारे COS TV पर. नमस्कार.